याची पाडवीचे चिरंजीव आहे गोवाल पाडवी याला विजय करा केसी पाडवी साहेब ना सच्चा वारस गोवाल पाडवी अरे उनाय माय हौसोनी गोवाल पाडवी। खासदार हिनाताईंचीच हवा आहे कारण की त्याने भरपूर कामं केलेले आहे। महंगाई तो बढ़ी गई पर क्या करेंगे आप। अपना अपना राहुल गांधी अच्छा है, मस्त बटन दबा बिस्मिल्लाह बोल के चलान दो, बस यही बोलने का। आता आमदार खात्याला 5 वर्ष ठेवायचं आहे, जास्त नाही ठेवायचं आहे, मग माचून जाते। जुनामाने काँग्रेस जुना मैंने काँग्रेस आता वडील आहे, त्याचा वडील होता थेट पासून त्यांनी काँग्रेसमध्ये हे काम केलं माणिकराव नाईक साहेबांना आणि मुलगा आहे ते भाजपमध्ये गेला, त्याचा खोटा त्यानेच मारून घेतला। तो आला असता तर आमदार झाला असता ना। तो हम किसी के बाप से डरते नहीं और जो है वो हम टाइम पे हम वोटिंग देंगे, हमको जिसको देंगे। लोकसभा नवापूर मतदारसंघातील जनता कोणाच्या बाजूने, काँग्रेस की भाजपा? पहा ग्राउंड रिपोर्ट। बोल बिनधास्त बोल, पहा नवापूर एक्सप्रेस न्यूजवर निपक्ष व निर्भीड रिपोर्ट। पुढील रिपोर्ट अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचा। नमस्कार, नवापूर एक्सप्रेस न्यूजमध्ये मी सुधीर निकम। आज आपण नवापूर शहरातील ऐतिहासिक असलेल्या गडीमध्ये नवापूर लोकसभा मतदारसंघाचा कौल काय आहे येथील स्थानिक नागरिकांना आपण विचारूया। या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत। लोकसभा इलेक्शन शुरू है अभी, आपकी क्या राय है, कौन आएगा, भाजपा या कांग्रेस? कांग्रेस आएगा। रिजवान भाई क्या लगता है, अभी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ का इलेक्शन चालू है, लोकसभा का इलेक्शन शुरू है, आपको किसकी हवा लगती है नवापुर के अंदर? नवापुर प्रॉपर में हिना गावित। हिना गावित, भाजपा की हवा है। हिना गावित ने क्या काम किया ना? काम तो नहीं किया है कुछ, पर हवा उनकी है। अल्पसंख्यक को क्या दिया भाजपा ने? अल्पसंख्यक को क्या दिया भाजपा? कुछ नहीं दिया। फिर कैसे क्या? पर हवा उनकी है, आपने हवा का पूछा ना। हवा आपको क्या लगता है कौन चुन के आएगा, हिना गावित तो गोवाल पाडवी? हिना गावित। क्या नाम है आपका? उब्राबी चाची, आपको क्या लगता है कि लोकसभा का इलेक्शन शुरू है अभी, कौन सा पक्ष आना चाहिए ऐसा लगता है आपको, कांग्रेस या भाजपा? पंजा के कमल। पंजा क्यों आना चाहिए पंजा? अच्छा काम करता हमारा। फिर भी क्या क्या करता आपलं? किसान सुभाष कुराडे। आपल्याला काय वाटतं, काँग्रेसची हवा आहे की भाजपची हवा आहे? भाजपची हवा आहे। भाजपची हवा। का पाहिजे भाजप आपल्याला? भाजप चांगलं काम करतात भाजपचे आपले। कोण उभं आहे भाजपकडून? भाजप आपल्याला काय बोलता येत नाही सर एवढं। हा या म्हणजे उमेदवार न पाहता फक्त पक्ष पाहून मतदान करणारे आमचे नवरदेव आहेत किसन भाऊ। भाजपा के खेमे में जाएंगे तो ऐसा लगता है बीजेपी जीतेंगी, और कांग्रेस के खेमे में बैठेंगे तो ऐसा लगता है कांग्रेस जीतेंगी। आपको क्या लगता है नवापुर विधानसभा मतदारसंघ के शहर के अंदर क्या लगता है आपको? तो शहर के अंदर ऐसा लगता है कि कांग्रेस आगे रहेंगी, कांग्रेस आएगी, ग्रामीण में आगे रहेंगी। और ग्रामीण के अंदर आपकी दुकान है, आपको पता होगा। नहीं, ग्रामीण में इतना हम बोल नहीं सकते। नवापुर के अंदर बीजेपी की हवा। क्या नाम है आपका? जयेश प्रजापति। जयेश भाई, बीजेपी की हवा है ऐसा लगता है आपको? बीजेपी, क्या उम्मीद है आपको बीजेपी से? अच्छा काम करेंगे, बड़ा काम करेंगे। ये 10 साल के अंदर कुछ काम हुआ है ऐसा लगता है आपको? हुआ ना, बहुत बड़े बड़े काम हुए। नवापुर में कुछ हुआ है, बीजेपी ने कुछ काम किया है? और में तो अभी क्या इतना काम देखने को नहीं मिलता है, पर बड़े लेवल पर देखने जाए तो बहुत सारे काम हुए। नंदुरबार मतदार लोकसभा संघ के अंदर परिवर्तन होना चाहिए। मतलब डॉक्टर हिना गावित इन्होंने काम नहीं किया है ऐसा बोलना चाहते हैं आप? डॉक्टर हिना गावित ने काम किए हैं ना, क्यों नहीं काम किए, काम तो किए उन्होंने।
ऐसा है कि जब इलेक्शन आता है ना वो टाइम पे पुजारी जो रहते हैं समझ लो, तो ये क्या करते हैं कि विरोधी पक्ष के जो नगर सेवक बोलो, पंचायत समिति सदस्य बोलो, जिला परिषद सदस्य बोलो, इनको बुलाकर नीति देते हैं विरोधी पक्ष वालों को भी। वैसे हमारे यहाँ भी ऐसा हुआ है। नवापुर शहर के भी कुछ नगर सेवक हैं, कुछ जिला परिषद सदस्य हैं, पंचायत समिति सदस्य हैं, उनको हिनाताई ने भरपूर नीति दी है। मगर हमारा ऐसा बोलना है कि अगर उन्होंने उनको नीति दी है तो उनसे पूरा उन्होंने फ़ायदा भी उठाने को होना, उनको स्टेज पर बुलाने को होना। उनका जो मंच होगा ना, जो मंच वो यहाँ कर सभा लेते होंगे, तो जिन लोगों को विरोधियों को उन्होंने निधि दिया है उनको उन्होंने स्टेज के ऊपर बुलाना चाहिए। फारुकभाईंचा स्पष्ट आरोप आहे, ज्या विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांना, नगरसेवकांना, पंचायत समिती सदस्यांना जो निधी मिळाला आहे त्यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्यासमोर आणलं पाहिजे असं फारुकभाईंचं म्हणणं आहे। मग त्या विरोधी पक्षामध्ये आपण नाहीत का? आम्ही भी आहोत ना भाऊ, आम्ही विरोधी पक्षामध्ये आहे, पण आम्ही एकनिष्ठ आहे काँग्रेसशी। तुम्हाला निधी मिळाला नाही असं म्हणायचं का आपल्याला? नाही, आम्हाला आम्ही घेणार बी नाही ना विरोधींची निधी। आमचे आमदार जे आहे शिरीष कुमार नाईक ते सक्षम आहे आम्हाला निधी द्यायला। अतिशय भक्कमपणे, निर्भीडपणे फारुकभाईंनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। अनेश गावित, आपल्या परिसरामध्ये लोकसभेचं काय वातावरण आहे? लोकसभेचं एकदम कडक वातावरण आहे, परंतु आमच्या गावात खूप साऱ्या समस्या आहे। पाण्याची समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, रोजगारची समस्या आहे। त्याच्यामुळे आता काहीतरी नवीन बदल हवा आहे आम्हाला। बदल म्हणजे नेमकं कोणाकडून अपेक्षित आपल्याला? डॉक्टर हिनाताई गावित की गोवाल पाडवी? गोवाल पाडवीकडून अपेक्षा आहे आम्हाला, कारण की ते उच्च शिक्षित आहे आणि हिना पाडवीला आम्ही 10 वर्ष दिले, परंतु तिने अजून आमच्यासाठी काहीच केलेले नाही। भाऊंच्या अतिशय स्पष्ट प्रतिक्रिया आहेत की विद्यमान खासदारांनी काहीच काम नाही केले आहे, नवीन चेहऱ्याला वाव देण्याचा त्यांचा विचार आहे। आम्ही नवीन बंधूला विचारू। भाऊ, काय नाव आहे आपलं? राकेश गावित. बरं, लोकसभेचं वातावरण कसं आहे आपल्याकडे? आमच्याकडे यंदाच्या टायमाला काँग्रेसला पाठिंबा जास्त करून गावामध्ये आहे, कारण की गावामध्ये नागझरी फाटा तर 1-1.5 किलोमीटरचा रस्ता आहे। गेल्या 10 वर्षापासून तो रस्ता बनलेला नाही आहे, पूर्ण खड्डामुळं झालेला आहे, म्हणून जास्त करून काँग्रेसला पाठिंबा आहे। ना आपण विचारू, लोकसभेचं वातावरण कसं आहे ताई आपल्या गावामध्ये? काय नाव आहे आपलं? अंकिता राकेश गावित. बरं, यावेळेस आपल्याला कोणता पक्ष किंवा कोणाला निवडून द्यायची इच्छा आहे? जे तुमच्या मनात असेल ते सांगा। काँग्रेस. काँग्रेस का? काँग्रेस का? खासदार आले का तुमच्या भागात? खासदार आपल्या गावामध्ये आले होते का? आतापर्यंत काही नाही। मग आता गोवाल पाडवींना मदत करायची इच्छा आहे। हो. सुनीला हरीश गावित. तुम्हाला काय समस्या काय आहे गावात? हमार पाया रस्तो है त ये ना खाना वाटे ये रे, तो रस्तो खराब आहे। हाँ ते तुम्ही खासदार मॅडम आणली का नाही? आम्ही केडाल मदत करा आहे तुम्हा। कोहा पक्षाल, काँग्रेस का भाजप? काँग्रेस. सुरेखा कांतीलाल गावित. गाव आपलं? नागझरी. काय समस्या आहेत आपल्या गावामध्ये? काय आमच्या इथं घरकुल पण नाही भेटले, नळ बी इथं हे खड्डे खोदून ते पाईप टाकले न उभे बी नाही केले। रस्ते कसे आहेत आपल्या गावाचे? काही नाही, असंच खड्डे पडून राहिले। आपण यावेळेस कोणाची हवा चालू आहे आपल्या परिसरामध्ये? काँग्रेस की भाजप? इथं काँग्रेस म्हणतात। अच्छा, आमचं पण मत आहे काँग्रेस यायला पाहिजे असं। चला, या ताईंचं म्हणणं असं आहे की विकास न झाल्यामुळे यावेळेस आम्ही काँग्रेसला मत देणार आहोत। ताई, तुमचं नाव? कानबाई. कानबाई, काय म्हणणं आहे तो आपलं यावेळेस? काँग्रेस. काँग्रेस. भाजप का नाही? विकास नाही करत ना काही त्यांच्याकडे।
आता बदलून पाहिजे. काँग्रेस काय करतं? 10 वर्ष झालं गावात काय सोय नाही इकडे. बाकुटड्या गावी आपल्याकडे सध्या लोकसभेचं वातावरण कसं आहे? चांगलं आहे, ताईचं चांगलं आहे. खासदारांचं? हो. बरं, खासदारांनी काय काम केलं आपल्या परिसरामध्ये? आपल्या याच्यात सहभागी योजनेचं लाईटचं आणि बऱ्याच योजना दिल्या आहे काही साहेब. घरकुल वगैरे मिळाले आपल्याला? मिळालं बरोबर. नवापूरमध्ये आपली काय हवा आहे असं वाटतं आपल्याला? हवा काँग्रेसचीच आहे. काँग्रेसचे येणार बी आहे. आम्ही सर्व काँग्रेसकडेच आहे. नवापूर तालुका आमदार साहेब बीच्या मागच आहे आम्ही. आमदार साहेब ते तर आम्हाला तेच म्हणते, पण आम्ही होऊन तिकडंच आहे. काँग्रेस काय यावे असं वाटतं आपल्याला? आता काँग्रेस काय 10 वर्षाच्या पहिले जे शेतकऱ्यांचे भाव होते आज 10 वर्षानंतर वाढले तर नाही म्हणतात, पण अजून काही 100-200 कमी असतील. 10 वर्षात शेतकऱ्यांचं वाढत नसेल. सोन्याचा भाव 30 असेल तर ते 70 झाला 10 वर्षात. हां, आणि आता म्हणून मोठ्या लोकांचं सरकार आहे, गरिबांना काही नाही, शेतकऱ्यांचं सरकार नाही, महागाई वाढली. अरबाज भाई, क्या लगता है आपको इस बार लोकसभा के अंदर कौन आना चाहिए? किसकी हवा है यहाँ पर? काँग्रेस सरकार. काँग्रेस सरकार आनी चाहिए. क्यों आनी चाहिए काँग्रेस सरकार? सुविधा अच्छी आहे ना. आपण नवापूरकरांचे म्हणणं ऐकून घेऊया. बोला सर. काय नाव आहे आपलं? माझं नाव फिरोज सय्यद. काय वाटतं आपल्याला? नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे इलेक्शन सुरू आहे, देशाचे इलेक्शन सुरू आहे. या ठिकाणी नवापूरमध्ये काय वातावरण आहे? नवापूरमध्ये तर आता असं काही सांगू शकत नाही कसं वातावरण तर दोन्हीकडे चालू आहे. BJPचं पण चालू आहे ना, काँग्रेसचं पण चालू आहे, पण कोणी ते सांगता येत नाही असं. पण आपल्याला काय वाटतं की भाजपने चांगलं काम केलं की काँग्रेस चांगलं काम करू शकेल? आता मी माझ्या मताने जर सांगितलं का BJPचं काम आतापर्यंत चांगलं आहे. याच्या पुढे काय सांगतात ते मला नाही सांगतात, पण आतापर्यंत चांगलं काम आहे आमच्यासाठी. गावात चांगलं आहे, काही त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही पण चांगलं राहतो, लोक पण चांगले आहेत, माझ्या मनाला चांगलं आहे सगळं. याचं पुढचं काय ते मला नाही सांगतात, पण आतापर्यंत एकदम चांगलं आहे. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत एकदम चांगलं आहे BJPच्या राजवट. चला, या ठिकाणी नवापूरचे तरुण मतदार आहेत. आपल्याला काय वाटतं लोकसभा मतदानाविषयी? या ठिकाणी नवापूरमध्ये लोकसभेचं वातावरण काय आहे? भाजपच्या बाजूला आहे की काँग्रेसच्या बाजूला आहे? काँग्रेसच्या बाजूला. का भाजपने क्या किया 10 साल में? म्हणजे काय नाही केलं असं वाटतं आपल्याला? नहीं मेरे को नहीं लगता कुछ ऐसा किया. केंद्राच्या योजना भाजपने आपल्यापर्यंत पोहोचवलं नाही. घरकुल नाही पोहोचवलं, शौचालय नाही पोहोचवलं, फ्री राशन दिलं. 5 किलो राशन में क्या करेंगे यार आप? अच्छा, 5 किलो राशन में क्या करेंगे? तर आपली काय अपेक्षा आहे? काय मिळायला पाहिजे? काय केलं पाहिजे खासदारांनी? देखो यार, मतलब मेकनिकल लोग बेरोजगार हो गया. अच्छा, रोजगार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बोलो दादा. महंगाई इतनी बढ़ गई है अभी, तो समझ में नहीं आ रहा खाएंगे क्या बचाएंगे क्या उसके अंदर. ऐसा है, कुछ धंधा करने निकलो तो कुछ धंधा होता नहीं. अच्छा, ऐसी बात है. तो अब आ जाए कुछ अच्छी सत्ता बढ़िया कुछ हो जाए लोगों का. तो आप किसके फेवर में हो, कांग्रेस के भाजपा के? ऐसा तो कोई फेवर में नहीं है, लेकिन कोई अच्छी सत्ता बढ़ जाए जो कुछ विकास कर सके. ऐसा क्या लगता है आपको लोकसभा के बारे में? में तो ऐसा लगता है कि सर अभी एक्चुअली जो देखे जाए परिस्थिति हमारे ग्राउंड की भी देखिए या पूरे हिंदुस्तान में देखो जो भी है. अभी नंदुरबार ज़िले की बात बताता हूँ. अभी नंदुरबार में स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स है, नवापुर में है नहीं है. तो अभी मेरे हिसाब से ऐसा कहना चाहता है क्योंकि मेरे बड़े पापा भी नगर सेवक है कांग्रेस पक्ष से, अरुण शब्बीर खान. तो मैं तो यही एक कहूँगा की ॲडव्होकेट गोवाल पाडवी सर है, हम उनको वोट करें. पण आपलं मत आपल्याला दिसतं ना, आपण सर्वीकडे फिरतो. आम्ही फिरतो. हिनाताईचा जोरात प्रचार चालू आहे आणि 100% हिनाताईची सीट लागेल. चला, भाऊंचं म्हणणं असं आहे की हिनाताईची सीट लागेल. हे नवापूरचे माजी उपनगराध्यक्ष नरेश नामदेव पाटील. आपल्याला काय वाटतं? नवापूर आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन सुरू आहे, देशाचे इलेक्शन सुरू आहे. आपल्याला काय वाटतं या इलेक्शनविषयी? कोणाची हवा आहे, काँग्रेसची की भाजपची आहे? बघा, हवा कोणाची असो कसंही असो, केलेलं काम हे उत्तर देणारच. आणि हिनाताई या 1 लाख मतांच्या वरती निवडून येणार म्हणजे निवडून येणार. कोणी किती प्रयत्न केला तरीसुद्धा हिनाताई डॉक्टर गावितांच्या हिशोबाने 1 लाख मतांच्या वर निवडून येणार. ही दगडावर लिहिलेलं सत्य वाक्य आहे. म्हणजे नरेश भाऊ असं म्हणत आहे की काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे
परंतु हिनाताईंचं स्वतःचं काम नाही, आपण असं म्हणता की विजय गावितांच्या कामावर त्या निवडून येतील? मी असं सांगत नाही, परंतु गावित साहेबांनी जे प्रयत्न केले आणि हिनाताईंनी जे काम केलेलं आहे आणि हिनाताईंना सर्वात जास्त लीड शिरपूर मतदारसंघातून भेटणार म्हणजे भेटणार. आमच्या उपनगराध्यक्षांनी असं म्हटलं आहे की बुवा हिनाताई निवडून येतील. काय वाटतं आपल्याला? गोवालदादा. गोवालदादा का वाटतं आपल्याला? गोवालदादा का? कांग्रेस. हिनाताई का नको? गोवालदादा पढ़े लिखा आदमी है, वकील है. हिनाताई भी डॉक्टर है, MD डॉक्टर है हिनाताई भी. 10 साल में अभी लोगों की तुमने किसकी हवा है वो पूछा, मैंने बोल दिया कि भाई गोवालदादा की हवा है. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचं नंदुरबारचं इलेक्शन सुरू आहे. आपल्याला काय वाटतं कोणाची हवा आहे? गोवाल पाडवी. गोवाल पाडवी का? आमचा काँग्रेसचा नेता तोच आहे. अच्छा, म्हणजे काँग्रेसचे नेते आहेत म्हणून मयूरभाई सिंधी यांचं म्हणणं आहे की गोवालदादा येतील. 100% येतील. आपला खासदार कसा असावा असं वाटतं आपल्याला? एज्युकेटेड असावा, काम करणारा असावा, लोकांची समस्या सोडवणारा. मागच्या खासदार पण तर MD डॉक्टर आहेत, त्यांनी भरपूर कामं केलीत असं बाकी लोक म्हणतात. ते इथे येत नाही ना, कामं केलं येत नाही असं म्हणते आपला. हां, येत नाही ते इथे. आमचे मयूरभाई सिंधी असं म्हणतात की खासदार मॅडम नवापूरला व्हिजिट देत नाहीत. नवापूरचे आमचे मित्र भाविन भाऊ पाटील, लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे. भाविन भाऊ, काय वाटतं आपल्याला? हाँ, एक मिनट. आपने जो मोदी सरकार ने 10 साल किया अच्छा किया तो मोदी को लाने का है अपने को. अच्छा, मोदी साहेबांनी चांगलं काम केलं म्हणून मोदींना आणायचे. मोदी का आणणे. आता आपले विद्यमान खासदार जे आहेत हिनाताई गावित यांनी त्यांच्या माध्यमातून काम केलं असं म्हणायचं आपल्याला. भले ते काम नाही बी केलं पण तिला आणायचे आपल्याला. म्हणजे मोदींना वोट देण्याकरता आपल्याला हिनाताईंना आणायचे. मोदीला मत द्यायचे आपल्याला. मोदींनी चांगलं काम केलेलं आहे. हिना गावित नाही बी काम केलं तर तिला आणायचे आपल्याला. जे एकीला सांगा. चला, मोदींना मत देणार. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा काय मूड आहे हे जाणून घेण्यासाठी नवापूर विधानसभा मतदारसंघातील आपण एका छोट्याशा गावात आलो आहे, नागझरी गावामध्ये. या नागझरी गावातील एक वयोवृद्ध व्यक्ती आहे ज्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता की मतदानासंदर्भात त्यांनी आव्हान केलं होतं आणि तेच आव्हान आपण त्यांच्याशी विचारूया काय आहे नेमकं. काय सांगाल दादा लोकसभेसंदर्भात तुम्ही? आपल्या भाजप नाही पाहिजे, आपल्याला काँग्रेस पाहिजे. का नाही भाजप? का नाही? काय ते रोड त्याचा खड्डा पडून गेले मांडी एवढे. बरं. आणि दुसरं एक पाण्याची व्यवस्था आहे. काही गरीब लोक आहे, दूर दूर आहे, रस्ता करायला पाहिजे. हिना गावीत येते का तुमच्या परिसरात? काय झाली नाही. ज्यापासून 10 वर्ष झालं त्यापर्यंत त्याची तोंड बी नाही पाहिलं मी. त्यासाठी आपण गोयल पाडवीला निवडून द्यायचं आहे भाजप आपल्या काँग्रेसचं. गोयल पाडवी काय विकास करेल? अरे वकील आहे तो मोठा, पण ते धडगावला राहतात. नाही पाहिजे, नवापूरला येतील ना. येतील का? हां. विकास करतील का? आता पलट करायचा आहे. 10 वर्ष त्यांनी केला. आता मोदी सरकारने ज्या टायमाला मणिपूरला हिंसाचार झाली आदिवासीमध्ये, त्यांनी काय केलं? त्याच्या हातात स्वतः होते. अमित शहानी काय पाहिलं आहे? तो राहुल गांधी गेला होता. हां, आता धडगावकडे पाणी नाही, ते डिलेवरी ह्याला ते झळी करून घेऊन जातात. रस्ता नाही, पाणी नाही, काहीच नाही तिथं. आदिवासी विकास मंत्र्यांनी खूप विकास केला ना. कुठे? नंदुरबार जिल्ह्यात. आता हे हा होता, पण त्या टायमाला कोरोना आला होता. केसी पाडवीकडे होता ना. मग डॉक्टर गावने केले त्याने, पण आपल्या या नवापूर तालुक्यामध्ये आलेच नाही. ते योजना कोणाला दिल्या त्यांनी? आदिवासी योजना कोणाकोणाला दिल्या आहेत? आदिवासी तर आपला डॉक्टर गावित आहे. नाही, आदिवासी योजना कोणाकोणाला दिल्यात? ते आपला हे आहे ना, हे बचत गटवाल्यांना दिलं आहे. काही शेळ्या दिल्या. हा, बरोबर. शेळ्या. काय माणिकरावाची आठवण येते का तुम्हाला? अरे ते माझा जोडीदार होता माणिकराव नाईक साहेब. त्यापासून आहे मी. ते माझ्या वयाने जरा ते मोठं आहे. त्याचे याचे 83 होते आणि याचे हाल आहे ना नाईक साहेब. त्या पिरियडमध्ये आहे मी. माझं आता काय मूड काय तुमच्या या भागातील लोकांचा? आमचा एकच ठराव आहे का
याला 10 वर्ष पलट करायचं आहे. बरं, भरत गावित तर भाजपमध्ये गेलेत. हा, ते आता काँग्रेसमध्ये येणार आहे. हां, भरत गावित काय सांगितलं का तुम्हाला त्यांनी? आता वडील आहे, त्याचा वडील होता थेटपासून त्यांनी काँग्रेसमध्ये हे काम केलं माणिकरावनं, नाईक साहेबांना. आणि मुलगा आहे ते भाजपमध्ये गेला, त्याचा खोटा त्यांनीच मारून घेतला. तो आला असता तर आमदार झाला असताना तो शिरीष येऊन गेला. तुमच्या गावाच्या काय समस्या काय आहे, महिलांच्या काय अपेक्षा आहे खासदारांकडनं? खूपच आहे पण बरं बरोबर. काय वातावरण काय तुमच्याकडे, भाजप की काँग्रेस? काँग्रेस. काँग्रेस. हिनाताई तुमच्या गावाकडे आल्यात का? नाही माहीत नाही. प्रतापजी गावित. काय वातावरण काय यंदा कोण येईल, काँग्रेस की भाजप? काँग्रेस. काँग्रेस. कोणतं गाव आहे तुमचं? चौकी. तुमच्या गावातील लोकांचा मूड काय आहे? मूड काँग्रेस. काँग्रेस आहे का? हां. बरं बरं. काय नाव आहे? अरुण धीरू गावित. काय लोकसभेचं वातावरण काय आहे तुमच्या गावात? चांगलाच आहे. बरं, कोणती पार्टी निवडून येईल काय वाटतं? आता तुम्हाला माहीत आहे. आम्हाला कसं काय, तुम्ही सांगा ना तुमच्या गावातलं वातावरण. काँग्रेस की भाजप? काँग्रेस यायला पाहिजे, भाजप नाही यायला पाहिजे. काँग्रेस. काँग्रेस. काँग्रेस का हो? काँग्रेस मस्त. हो का? भाजप नाही यायला पाहिजे, काँग्रेस यायला पाहिजे बस. ठीक. लोकसभेचं वातावरण आहे, काय परिस्थिती आहे? यावेळेस काँग्रेसच येईल गोवाल पाडवी. आणि लोकांच्या मनात 10 वर्षाची राग आहे, ती राग काढणार लोक. आणि ते आली नाही 10 वर्षात, एकही बोरपाड्यात आली नाही. जल जीवन मिशनचं पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करून गेली त्या दिवसापर्यंत ते पण बंद आहे. त्यांच्याच माणसाने ते घेतलेलं आहे आणि ते बंद पडलेले आहे. कामं चांगले होत आहेत का? काही नाही, कामे नाही. त्यांचे काही निधी नाही दिली ना या गाव, या एवढ्या एरियामध्ये कोणाला 1 रुपयाचे निधी दिले नाही. काय ठरलंय मग तुमचं यंदा? आम्ही काँग्रेस, गोवाल पाडवी. गोवाल पाडवी. बरोबर. बघू शकतो बोरपाडा गावामध्ये प्रचंड रोष आहे गावामध्ये नागरिकांचा. यंदा ते काँग्रेसच्या बाजूने कल देत आहे. एक ज्येष्ठ नागरिक आहे, काय नाव तुमचं? अर्जुन गावित. काय परिस्थिती तुमच्या गावामध्ये? आमच्या गावात परिस्थिती हीच आहे सांगितले तसं. काय? काँग्रेस. काँग्रेस का? हो. भाजप नाही का? नाही, भाजपला दिली ना आम्ही. केले ना मतदान भाजपला. मग आता 10 वर्षामध्ये हिना होती, काही नाही त्यांनी केले ना. म्हणजे अपेक्षा पूर्ण नाही झाल्या. हां, अपेक्षा पूर्ण नाही झाल्या. बरोबर. मग आपलं आहे तो जुना काँग्रेस. काँग्रेसला ते सपोर्ट करणार आहेत. काही मध्ये युवक आहे त्यांच्याशी काय झालं तुला? पायाचं थोडं आहे, गुडघ्याचं बाहेर नाही, काही नाही. काय नाव आहे तुमचं? अजित गावित. काय वातावरण काय लोकसभेचं? वातावरण तर आता सांगू शकत नाही. राहुलजी गांधी यांचं पूर्ण हे चालू आहे. न्यूज वगैरे पाहिलं तर त्यांचं पूर्ण न्यूजवर राहुलजी गांधी यांचं. तुमचा कल काय गावातल्या लोकांचा? गावातला कल यंदा काँग्रेसचाच आहे. काय नाव दादा तुमचं? करसनलालजी गावित. लोकसभेची निवडणूक चालू आहे, तुम्हाला माहिती आहे का? माहित आहे. कोण उभा आहे काँग्रेसकडनं? गोवाल पाडवी. आणि भाजपकडनं? हिना गावित. मग कोण निवडून येईल काय वाटतं तुम्हाला? मला गोवाल पाडवी निवडून द्यायचं आहे. गोवाल पाडवी का? हिना गावित का नाही? का नाही, येतच नाही ना. 10 वर्ष झाले खासदार झाले, इकडे तोंड बी नाही पाहिलं आम्ही. तुमचं नाव काय? सुरेश सारजा गावित. सुरेश दादा काय म्हणतात, काय वातावरण तुमच्या गावात? वातावरण आता आम्हाला घरकुलचं आहे, शौचालय आहे. आम्हाला एक पण योजना नाही भेटलेली आहे. फक्त एकच योजना उज्ज्वला योजना भेटली आहे बस. याशिवाय काही भेटलं नाही आहे. आणि सडके पण असं झालेलं आहे. आदिवासी विकास मंत्र्यांनी तुम्हाला योजना दिल्या नाही का? नाही दिली आहे. काही नाही दिलं. तुम्ही गेले नाही का? नाही, फॉर्म भरलं आहे, सगळे फॉर्म भरले पण एक पण नाही आलं. बरं बरं बरं. काय तुमचा विकास झाला का तुमच्या गावाचा? नाही, काहीच विकास नाही झाला. बरं. तुमचं नाव काय दादा? जाधव. हां हां. काय काय म्हणणार तुम्ही? लोकसभा इलेक्शन सुरू आहे, काय मूड काय तुमचा? काय आहे तू आम्ही इलेक्शन आहे काय, तुम्हाला गाव विकास येलो आहे का? काय बोलला नाही रे. आपण नवापूर तालुक्यातील नागझरी गावामध्ये आलेलो आहोत. माझ्याजवळ आया आहे. आयाची काय समस्या आहे, आया काय म्हणते आपण जाणून. काय आहे आया, काय नाव आहे तो? अजिबाई. हां. काय इलेक्शन चालू आहे, काय वातावरण काय आहे तुम्हा गावात? काय नाही, आम्हा गाव रोड नाही, रोड बडाई नाही. हां हां हां. पाया समस्या आहे का? काय नाही. कादा हारो, काँग्रेसवाला हारो का भाजपवालो? काँग्रेसवाला हारो. भाजपवाला नाही नाही. कहा?
काय काम नाही करत का काम नाही कोयले हं. है की त्यांना म्हणजे મને काँग्रेस હતો जुना मैंने काँग्रेस हां. आतो आम्ही काय तो तब्येत हरी आहे का काय हरी नाही आहे की नाही. हाँ हाँ दवा चालू है हरी दवा ले हाँ का हं. हाँ हाँ दवा लेनू टाइमे टाइम मांडो खाईनू हाँ का हां. हां हां ठीक आहे बघू शकतो जुनं ते सोनं असं आया म्हणाले आहेत आणि आयाचा कौल काँग्रेसकडे दिसतोय. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नागझरी. माझं नाव आहे गावित नशीब सिंग. काय वातावरण काय लोकसभेचं कोणतं गाव आहे तुमचं? हे आमचं आपण ज्या ठिकाणी उभं आहे ते आमची ग्रुप ग्रामपंचायत खोकसा आहे. खोकसाचा आता आठवडे बाजार भरला आहे. मी आहे इथे कोटकामचा आहे. काय हो भाजप का काँग्रेस? इथं खिचडी वाट तरी माहोल कोणाचा? हां माहोल कोणाचा आहे? माहोल सांगायला गेलं तर आता काँग्रेसचा आहे. शैल्यानाथ ह्या गावी कोटखाम. काय परिसरामध्ये काय वातावरण बीजेपीचं? परिसरामध्ये काही नाही, रस्ते नाही, गावाचा हे नाही. मग जलजीवनचं मिशनचं काम चालू आहे. हे तर ठीक आहे. आणि नाही तर हां पाण्याची अजून सध्या अडचण आहे. लाईटची अडचण आहे, पाण्याची समस्या आहे. आणि त्यांनी म्हणजे 10 वर्षाची लोकसभा हे चालवलेलं आहे. ते अजूनपर्यंत आमच्या गावामध्ये खोकसा कोटखाव हे गावं आहेत त्यांच्याकडे येऊन विचारणा केली नाही का तुम्हाला काय समस्या आहे अशी सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी विचार केलेला नाही. आम्हाला पूर्वी ते आहे बरोबर कोणतं आहे ना तेच आम्हाला पाहिजे. आणि हे काय करतो सर्व जंगल बी विकून दिले, रस्त्या पण विकून दिले. म्हणजे आम्हाला ते आता नको पाहिजे. या लोकसभेमध्ये काय परिस्थिती राहणार आहे? आपल्याजवळ काही ज्येष्ठ नागरिक आहेत. काय नाव आहे बाबा तुमचं? माझे नाव रमेश गावित रायपूर. बरं काय परिस्थिती आहे लोकसभेची? आमच्या करंदी गटातील काल रोजी चौकी येथे मीटिंग झाली. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक झाली. सरपंच, माजी सरपंच आणि कार्यकर्ते असं एकत्र गोळा झाले होते. त्याच्यामध्ये सर्वांनी ठरवलं की यावेळेस आपण सर्व हेवेदावा विसरून सर्वांनी गोवाल पाडवी यांच्या पंजावरच आपण मतदान करायचं असं ठरलं. कोणत्या गावाची बैठक झाली? चौकी, वागळा, नागझरी, सरी, खोकसा, बोरपाडा, करंजी, सोनखडका, रायपूर. बरं गोवाल पाडवीस का? सगळ्या त्यांच्यामध्ये काही कार्यकर्ते बोलले तर त्यांनी सर्वांनी सांगितलं की आपल्या जी मणिपूरमध्ये आदिवासी बाईवर अत्याचार झाला त्याच्याबद्दल हिनाताईंनी कोणताही संसदेमध्ये प्रश्न विचारला नाही आणि त्याच्यावर दुर्लक्ष केले. त्यामुळे आमच्या भागातील लोकसभेचं वातावरण अतिशुद्ध चांगल्या प्रमाणात आहे. लोकसभेसाठी जिल्ह्यातून चांगला उमेदवार जावा असं आमचे नवापूरकर वासियांची इच्छा आहे. आता मागच्या 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे म्हणजे हिनाताई गावित या ठिकाणी खासदार आहेत. केंद्राच्या योजना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आता नवीन गोवाल पाडवी उमेदवार आहेत. आपलं काय मत आहे? हिनाताई रनिंग खासदार आहेत. नवीन गोवाल पाडवी निवडूनही आले तरी तेच काम करणार आहेत जे हिनाताईंनी करत होत्या. अच्छा, म्हणजे खासदार आपलं काम करतील असं आपलं म्हणणं आहे. आता इलेक्शन सुरू आहे, देशाचे इलेक्शन सुरू आहे. आपल्याला काय वाटतं? आपल्या नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यात काय वाटतं आपल्याला? भाजप जीत या बीजेपी तरफ झुकाव जाता है. अभी तो ज़्यादा कुछ बोलना तो नहीं चाहते, लेकिन यही बोलना चाहूँगा मैं, हमारे बाप दादाओं ने कांग्रेस को वोटिंग दी और हमने भी वोटिंग दी. हमारे बाप दादा तो मर गए बेचारे, वो अल्लाह जन्नत नसीब करे उनको. लेकिन कांग्रेस ने अब तक मुसलमानों के फेवर में या मुसलमानों के लिए कोई काम नहीं किया. अभी ऐसा क्या बता सके अपन उसको? क्या मुसलमान के लिए कांग्रेस ने काम किया? कांग्रेस ने 40 साल तक राज किए नवापुर के अंदर और गढ़ी में आरक्षण डाल दिए. जहाँ मुस्लिम एरिया रहते वहाँ पर आरक्षण डालती कांग्रेस. और कांग्रेस ऐसा बताती कि हम मुस्लिम फेवर है. जैसे कि अभी कब्रस्तान में जब कांग्रेस यहाँ से 30 साल तक यहाँ पे आमदार खासदार रहे कांग्रेस के, लेकिन
ईदगाह का जो काम करे वो शरद दादा ने करे, शरद दादा गावित ने काम किया हो, जहाँ हम नमाज़ पढ़ते। तो कांग्रेस ने ऐसा कोई एक काम करी नहीं कि जिससे हम बता सके कि मुस्लिम में जैसा 15 सूत्री कार्यक्रम जो मनमोहन सिंह ने लागू किए थे, अभी तक वो अमल बजावनी नहीं हुई उसकी। सच्चर कमेटी की जो रिपोर्ट थी ना उसकी अमल बजावनी हुई, ना कांग्रेस की जब राज्य में सरकार थी और केंद्र में सरकार थी, जब मुस्लिम आरक्षण क्यों नहीं दी कांग्रेस ने, और जब बीजेपी की सरकार है तब वो मुसलमान लोगों को बोलते कि तुम मोर्चे निकालो, आरक्षण मांगो। लेकिन हमने जिसको वोटिंग दिया, हमारे बाप दादा ने जिसको वोटिंग दिए, वो लोग ने हमको आरक्षण क्यों नहीं दिया। और अब वो बात करते हैं कि भाई तुम बीजेपी आएंगे तो ये हो जाएगा। अरे मुसलमान किसी के बाप से डरता नहीं, फिरौन आए फिरौन मरे। मोदी आएगा, मोदी क्या करेगा? मोदी देश का पंत प्रधान है, और हमारी हदीस में क्या हमारे जैसे अमाल रहेंगे वैसे हमारे पे हुक्मरान बैठेंगे। तो हम किसी के बाप से डरते नहीं, और जो है वो हम टाइम पे हम वोटिंग देंगे, हमको जिसको देना है उसको। रणजित बापू मध्ये, कोणतं गाव तुमचं? मोरपाडा. हां, मोरपाडा. काय वातावरण काय आहे आता? लोकसभेची निवडणूक सुरू आहे. काय काँग्रेसच ना. हो का? काँग्रेस का, भाजप नाही का? नाही, भाजप नाही. मैं गढ़ी में रहता हूँ, और जो ये अभी इलेक्शन है हिना गावित जो बोल रहे हैं आप, वो सिर्फ जो स्कीमें होती है वो पेपरों पे होती है, वो क्या बोलते हैं इम्प्लीमेंट नहीं होता है। वो सरकार वो तो करती है, मतलब कागज़ों में होता है वो सिर्फ, मतलब ऊपर से स्कीम आती है मगर अपने पब्लिक तक पहुँचती नहीं वो। और ये जो बीजेपी की जो आइडियोलॉजी है, मतलब वो सिर्फ पर्टिकुलर लोगों को टारगेट करते हो, वो समाज में क्या बोलते हैं नफरत फैला दे उसके लिए। और वो 400 सीट जो बोल रहे हैं अभी वो भी उनका वो नारा है, वो संविधान को ख़त्म करने के पीछे हो, नवा संविधान लाने के पीछे, संविधान में बदलने के लिए वो 400 सीट बोल रहे हैं। उनकी पूरी वो बन चुकी है, डेमोक्रेसी को ख़त्म करने के पीछे। ये लोगों से मतदान का हक छीनना चाहते हो, इसके लिए हम डेमोक्रेसी को बचाने के लिए कांग्रेस को ही वोट देंगे। और जो इलेक्ट्रल बॉन्ड है, जो चंदा लेती है मतलब सरकार, तो वो भी बीजेपी ने जो बीफ का जो कंपनी है एलन, उससे भी बीफ के 560 करोड़ रुपए लिए। मतलब वो सिर्फ लोग वो क्या बोलते हैं ब्रेन वॉश करते हैं लोगों का, और काम वो उनका फ़ायदा देखते हो, बस पब्लिक का कुछ फ़ायदा नहीं उसमें। नवीन मतदार आहेत, त्यांनी अतिशय सविस्तरपणे भाजपाला वोट का नाही करायचं याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे। पुढील मतदार आहेत, बोला आपला बस सांगा, आपका बस बोली, जो बोलना है बोली। हमको बीजेपी चलती नहीं, क्योंकि यहाँ पर नवापुर में काम हुआ नहीं आज तक। ये नवापुर शहर है, हिना गावित को अभी तक किन्हें देखा ही नहीं नवापुर शहर के अंदर। क्या भाई आए मिले, बारों बार आते चल जाते, कोई बीजेपी ने ऐसा काम ही नहीं किया तो क्या हम बीजेपी को हम वोट दे वैसा। बहुत बड़ा आरोप लगा रहे भाई। नवापूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी काँग्रेस आमदार शिरीष कुमार नाईक आहेत। 2014च्या लोकसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार स्वर्गीय माणिकराव गावित यांना 1,04,45 मते मिळाली। भाजपा उमेदवार हिना गावित यांना 8,87,527 मते मिळालीत। या मतदारसंघात काँग्रेसला 12,918 मतांचा लीड। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार केसी पाडवी यांना 1,03,246 मते मिळालीत। भाजपा उमेदवार हिना गावित यांना 95,913 मते मिळालीत। या मतदारसंघात काँग्रेसला 7,333 मतांचा लीड। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघात सर्वाधिक 75.28% मतदान झाले आहे। एकूण मतदार 2,89,301 आहेत। एकूण मतदार केंद्र 336 आहेत। दिव्यांग मतदार 1,179। 85 वर्षीय मतदार 2,489। नंदुरबार लोकसभाचा बिगुल वाजलेला आहे आणि 19,70,327 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। उन्हाच्या तापमानासोबत प्रचाराचाही तापमान देखील वाढलेला आहे। या तापमानामध्ये मतदारांचे मुद्दे जळून खाक तर होत नाही ना,
यासाठी नवापूर एक्सप्रेस न्यूजने विशेष म्हणजे बोला बिंदास बोला हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी राबवलेला आहे. मित्रांनो, आपल्यासोबत विसरवाडी गावात काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहेत. दादा, काय नाव तुमचं? सागर जाधव. सागर दादा, लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि कोणाचं वातावरण आहे, कोणाची हवा आहे तुमचं गावात? हवा तर सांगता येणार नाही आता कोणाची आहे. दोघं पार्टी टफ आहे, पण जी मागची पार्टी होती बीजेपी, याच्यामध्ये काही आमच्या एरियात तरी कामं व्यवस्थित झालेली नाही, म्हणून आमच्याकडे तर नागरिक नाराज आहेत. हायवेचं काम जवळजवळ मला वाटतं 10-15 वर्षापासून चालू आहे, अजून तिच्या कामात काही ठिकाणच नाही. मी वाहन चालक आहे, रस्त्यावर एवढे अपघात होतात आणि ऑन दी स्पॉट माणूस मरत आहे. तर इकडच्या खासदार असून त्यांनी ह्या हायवेचे काम लवकरात लवकर करायला पाहिजे होतं मला तरी वाटतं. आणि त्याच्यामुळे खूप लोकांचे मयत झालेले. त्यांनी एकदा सुद्धा शोक प्रतिक्रिया व्यक्त केली नसेल असं मला तरी वाटतं, की आजपर्यंत कोणत्या न्यूजमध्ये पाहिलं नाही मी आपल्या एरियाचेच किंवा त्यांनी काय केलं बोलायला पाहिजे असं काही नाही. आणि ते काम इतकं बोगस प्रक्रियेने चालू आहे. आता तुम्ही बघू शकता, हायवेला जा तुम्ही, एवढी धूळ उडायची आधी, हे आता काही 8-10 दिवस झाल्याशिवाय वरून ब्रिजवरून गाड्या जायला लागल्या. ते धुळेमुळे तर एवढा त्रास. त्याचं बरं कोविड हा धुळेमुळे होत नाही. जर धुळेमुळे कोविड झाला असता तर तो 100% विसवाडी गाव पूर्ण त्याच्यात आलं असतं. एवढं जबरदस्त धूळ उडायची. हे तर 8-10 दिवस झाले वरून गाड्या जायला लागल्या. आताही ते खालच्या रस्त्यात तसाच आहे. खासदार कसा असला पाहिजे? खासदार बघा, खासदारने लोकांचं सर्व समजून घ्यायला पाहिजे, लोकांना मदत करायला पाहिजे, कामं व्यवस्थित करायला पाहिजे. आता पाण्याची सोय किंवा शैक्षणिक झालं, आता इथे शाळा बी आहे आमच्या इथे, शाळेच्या परिसरात सुद्धा थोडं स्ट्रिक्ट वातावरण ठेवायला पाहिजे. इकडं पोरं बितर असेच फिरता आहे, शाळामधली सुट्टी झाली का निघाले कुठं, पण त्यांच्यावर सुद्धा काहीतरी स्ट्रिक्ट पाहिजे. तुमच्या परिसरात, विसरवाडी परिसरात विकास कामं झाले आहेत का? विकास कामे झाले आहेत, पण ते आमच्या लेवलनेच झाले मला असं तरी वाटतं, वरून काही एवढं आलेलं नसेल असं. दादा, तुमचं काय नाव आहे? आमचे सागर नाव आहे दादा. कुठले? इथलं या गावातला जे काय वाटतंय, कोणाची हवा आहे? हवा तर वंचितची आहे. हो का? एवढे आम्ही गावात प्रतिक्रिया घेतले आणि एक वेगळीच प्रतिक्रिया आता आम्हाला मिळालेली आहे. वंचित बहुजन आघाडी यांची हवा आहे. हवा आहे. कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार तुम्ही? कसं खासदार हवंय तुम्हाला? खासदार असा हवा की आमच्या विसरवाडी गावात काहीतरी करायला पाहिजे. आज म्हणजे यांनी केलं, भरपूर केलं, जे पण अधिकारी होते यांच्या जो पुढे नवीन पिढी येणार कोणी पण, त्यांनी व्यवस्थित आणि चांगलं काम करावं ही आपली बोलणं आहे. विकास कामे झाली? दुसरं काही नाही, एक पण काम म्हणजे असं झालं नाही का व्हायला पाहिजे. कारण की खूप गरीब लोक असे भटकत आहे का बेरोजगार आहे, त्यांना काम धंदे नाही. असे भरपूर विसरवाडी गावामध्ये जर तुम्ही शोधणार ना तर शोधून तुम्हाला 200 ते 300 मुलं असे भेटतील का शेडी करून कामधंदा नाही तर काय करणार ते? रोजगार नाही. कारण एखादी कंपनी, एखादी MIDC असा कुठला मोठा प्लांट यायला पाहिजे होता आपल्या गावात, तर गरीब लोकांचा फायदा झाला असता. म्हणून आपण या टायमाला वंचितला घेऊन यायचा प्लॅन आहे. तर बघू आता काय होतं. काय नाव आहे तुम्हाला? जुगनू वसावे. क्या नाही दोनों रहने जाए। हाँ, दोनों रहने जाए। काय लागे तुम्हाला लोकसभा नंदुरबार मतदार केडा हवा आहे की वातावरण केडा आहे? शालेरी हम टक्कर हो शालेरी म्हणजे केडा गोवालपाड भी काही ना आहे रहने भी है हारे अरे काय आजी काय टक्कर रही का? हाँ, रीच है थोडी फार था. काय नाव तुमचं? मोहन वसावे. कोणतं गाव? धानोरे. काय वाटतं लोकसभा मध्ये कोणाचं वातावरण आहे? गोवाल पाडवीचे वातावरण आमच्याकडे. गोवालपाडीचे का? गोवालपाडीचे मला वातावरण परिवर्तन पाहिजे ना. परिवर्तन पाहिजे. का परिवर्तन पाहिजे? अरे जर संविधान जर आदिवासींना मारायला उठले मग त्याचे काय करणार सांगा तुम्ही. तर संविधानच बदलायला निघाले मोदी सरकार, मग काय त्याला काय परिवर्तन पाहिजे ना. काय नाव तुमचं? राजू. राजू दादा, नंदुरबार लोकसभा मध्ये काय वातावरण आहे? कोणाच्या बाजूची हवा आहे? गोवालपाडवी की हिनाताई गावी? आम्ही आपलं काय सांगायचं? गोवालपाडवी का हिनाताई गावी काय सांगाल? काय हिनाताई. काय नाव आहे तुमचं? माझे नाव बालसिंग वेडू चौधरी. तुमचं गाव?
माझं गावाचे नाव धानोरा. धानोरा. लोकसभामध्ये कोणाचं वातावरण आहे, कोणाची नावाची हवा आहे, गोवाल पाडवी की हिनाताई गावित? आजच्या तारखेमध्ये तो ज्यादा हवा म्हणजे हिनाताई गावची आहे. हिनाताई गावित. का? परंतु लोकांच्या दृष्टिकोनात आता बदल होईल असं मला बी चित्र दिसत आहे. एखाद्या वेळेला काय घराणी शाही बी नडू शकते किंवा काही काही त्याच्यामध्ये वातावरणामध्ये फरक होऊ शकतो असं सांगू शकतो आपण. पण वातावरण असं आपण नेमकं सांगू शकत नाही. आजच्या तारखेमध्ये कसं सांगू शकत नाही की आज माणसांची वृत्ती कोणत्या वेळेला बदलेल, कोणाची पैशाच्या वेळेला बदलून जाते, कोणाची कोणाच्या वेळेला बदलून जाते, हे आपण सांगू शकत नाही. असं मतदान हे आजच्या तारखेमध्ये जादा करून कसं होतं, एखाद्या वेळेला पैशाने बी जातं, एखाद्या वेळेला व्यक्तीने बी जातं. तसे दोघं सुज्ञ आहेत, त्याबद्दल काही वाद नाही. तुमच्या परिसरात विकास कामे झालेत का? विकास कामे तर पाहायला गेले तर नाहीच्या बरोबर आहे. आमचं गाव म्हणजे बिलकुल रस्ता तळागलेला गेलेला आहे. गावित साहेबांनी 25 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं होतं की या गावाची मी अशी कायापालट करून देणार, पण परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की या गावाचा काहीच विकास झाला नाही. त्याच्यासाठी लोकांनी हा जर विकासाचा जर मुद्दा घेतला तर मला 100% खात्री आहे की त्याच्यामध्ये परावर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट एवढी. तुमचं काय नाव आहे? नाही सांगितलं काका नाही त्याचं बस सांगितलं ना, मी पण तेच सांगणार नाही. तुम्ही पण तेच. काय नाव आहे तुमचं? मला स्पष्ट बोलता येणार, त्यांना बोलता नाही येणार. फरक गाव? एवढाच आहे. धानोरा. धानोराचे आहे तुम्ही. तुमचं नाव काय दादा? चौधरी, शशिकांत चौधरी. कुठले? मी इथल्या गावातले. धानोराच. काय वाटतं तुम्हाला? हा चालेल, हिनाताई चालेल. हिनाताई चालणार? हा. का? आता हवा मोदीची हवा आहे, मग चालेल हिनाताई. झाले ते विकास कामे? विकास कामात काय एवढे झालेले नाही. विचार जर करतील तर झालेलं नाही काम. मुद्दा महत्वाचा ठेवला तर मग लोक विचार करतील. नेमकं कोणत्या मुद्द्यावर मतदान होणार आहे? नेमकं मतदान म्हणजे मोदीजींच्या नावावरच चालेल जादा करून. हा, आजच्या तारखेमध्ये लोकांवर जास्त परिणाम काय झालेला आहे, मोदींनी जे आजपर्यंत दिलेलं आहे ते विस्मरणार नाही लोक. हे महत्वाचे आहे. दुसरी गोष्ट काहीच महत्वाची नाही. पण जे मोदींनी आज प्रत्येकाला इतक्या वर्षामध्ये काही दिलेलं आहे ना, लोक शेवटी त्याचा विचार करतील, म्हणजे हा करतील, दुसरा काही करू शकणार. तुम्हाला खासदार कसा हवाय? मला खासदार तर एकदम चांगला हवा आहे, त्याबद्दल वाद नाही. लोक कल्याणकारी पाहिजे, विकासाची कामं करायला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचे कल्याण व्हायला पाहिजे, याच्यातला मला खासदार पाहिजे. पण असा संपर्क आपला येत नाही, मग आपण जाणार कुठं? सांगा तुम्ही, आम्ही जाणार कुठं? आज तुम्ही आलेत माझी भेट घ्यायला. मी माझ्या लाईफमध्ये माझी वय किती आहे माहिती आहे? 71 वर्ष आहे माझी. या 71 वर्षामध्ये पहिला IBN चॅनेलवाला माझ्याकडे आलेला. असे कोणी जे आले आता काय माहिती का वरून कोणी पाठवलं तुम्हाला, हे बी मी सांगू नाही शकत. पण ही गोष्ट नक्की आहे की विचारपूर्वक आले तुम्ही आणि खरा विचार घ्यायला आले, ही गोष्ट नक्की. हा, एकदम सूर्यप्रकाश इतकी सत्य परिस्थिती सांगतो. तुमचं नाव काय? माझं नाव बालसिंग वेडू चौधरी. बालसिंग बडवे चौधरी 71 वर्षानंतर पहिल्यांदा चॅनल वाले त्यांच्या जवळ आले असं मला म्हणायचं आहे. आता लोकसभाचं वातावरण आहे, निवडणुकीचं वातावरण, कोणाची हवा आहे? आता खासदार हिनाताईंचीच हवा आहे, कारण की त्याने भरपूर कामं केलेली आहे. भाजपाची हवा आहे? भाजपाची हवा आहे. काय काय कामं केली? आता घरकुलांची संख्या तर खूपच भरमसाठ आहे, लाभार्थी भेटत नाही, कागदपत्रांचं बाकीचं अभावामुळे बाकीच्यांचं ते अडचणी आहे. पण घरकुलांचं 100-200 एका गावाला भेटत आहे. हो. अजून काय? आता तर चुलीपर्यंत तर सगळं भेटत आहे. गॅस भेटत आहे, शौचालय भेटले आहे लोकांना, राहण्यासाठी घर भेटत आहे, राशन मोफत भेटत आहे. अजून काय पाहिजे माणसाला? ज्या मूलभूत गरजा आहे जेवणासाठी, तर शेवटपर्यंत काय अजून पाहिजे? गाय भिसा काय वातावरण? कोण येणार? मोदी येणार. मोदी भाजपा? हा, टीव्हीवर येणार. का? ताई ना? हा. का? काम केलं आहे त्यांनी. काम केले. काय नाव तुमचं? मनोज. गाव? गाव हे चिंचपाडा. तुमचं नाव काय भाऊ? राहुल मस्ती. नवीन मतदान आहे का? हो. पहिल्यांदा? हो. कोणाचे वातावरण आहे, कोणाची हवा आहे? हिनाताईंची. हिनाताईंची. का हिनाताई? का? त्यांनी काम जास्त केलेले. जास्त काम केले. पहिल्यांदा मतदान करताय का? हो. पहिलीच वोटिंग. हो. भाजपाला? महेंद्र दिनकर पाडवे. महेंद्र जी. कुठले तुम्ही? चिंचपाडा. चिंचपाडा. नागपूर तालुका डिस्ट्रिक्ट नंदुरबार. काय आहे लोकसभाचं वातावरण, काय आहे, कोणाची हवा आहे, काय सांगा? लोकसभाचं हवा म्हटलं म्हणजे असू द्या, कुठलेही पक्ष येईल,
त्याच्याशी आपण काय लेणं देणं नाही आहे. आणि रोजगार पाहिजे, बरोबर, लोकांना रोजगार पाहिजे. आणि 24 तासमधून शेतकऱ्यांना निदान 10-12 तास तरी विद्युत पुरवठा व्हायला पाहिजे. तुम्ही 24 तासामध्ये 8 तास विद्युत पुरवठा असते, त्यामध्ये पण 3 तास विद्युत खंडित होते, 4-5 तास विद्युत येते. शेतकऱ्यांना मालाला भाव पाहिजे आणि औद्योगिक विकास पाहिजे. जेणेकरून कुठलाही ग्रॅज्युएट असो, BA असो, म्हणजे कुठलाही स्कोपला जाय तो विद्यार्थी. रोजगार नाही आपल्याकडे, रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे. असेला खासदार पाहिजे आणि असेल गव्हर्नमेंट पण पाहिजे आपल्याला. मग काँग्रेस असो, भाजप असो, कुठलंही सरकार सर्वांना मान्य आहे. गरीब लोकांना काय पाहिजे? विकास पाहिजे ना, विकास करायला पाहिजे. आपल्या परिसरात आतापर्यंत विकास झालेला नाही का? विकास कामे झालेली नाहीत का? विकास कामे किती झाले आहे? विकास कामाला महत्त्व नाही आहे. रोजगार कुठे आहे? रोजगार महत्त्वाचा आहे ना. रोजगार कुठे उपलब्ध करून दिला आहे सरकारने? कुठेही सरकार असो. औद्योगिक विकास आहे नंदुरबार जिल्ह्यात. किती कंपनी आहेत? किती कंपनी आहे? MIDC आहे, 4-5 वर्ष झाले आहे नवापूरला. सूतगिरणी चालू आहे, किती झाले? 4-5 वर्ष झाले आहे. तिथे पण इथे बाई लोक आहे. कुठे आहे आदिवासी लोक? माझे म्हणणं हे आहे की आपलं ना कुठलेही गव्हर्नमेंट येऊ, रोजगार पाहिजे आणि शेतकऱ्यांना 24 तासात निदान 12 कलाक तरी आपल्याला विद्युत पाहिजे, जेणेकरून शेतकरी पण स्वतः स्वावलंबन जगेल. धन्यवाद. मंदी है, तंगी है, तंगी मेरे हिसाब से बहुत काटाकाटी की टक्कर रहेंगी. कांटे की टक्कर देखने को मिलेंगी नंदुरबार लोकसभा में, क्योंकि ये बार जो चंदू भैया के जो भाषण आ रहे कि भाई हिना गावित और विजय गावित जो मिलने को मेरे को 2 महीने तक के नहीं आए, उसके बाद में आए, यानी वो शिवसेना जो गठ है, शिंदे गठ, वो टूट गया, अलग हो गया. उसकी वजह से बहुत कांटे की टक्कर है. उसका परिणाम लोकसभा में देखने को मिलेगा. वो मिलेगा देखने को, टक्कर कांटे की रहेंगे. और उसके बाद में अभी जो प्रियंका गांधी आने वाले हैं, उनका जो सभा है, उसकी वजह से बहुत फर्क गिरेगा. आने तो मोदी जी भी वाले, पर मोदी जी पहले भी आए हैं. और प्रियंका गांधी जो है वो आदिवासी गढ़ के अंदर जो माने जाने वाले इंदिरा गांधी है, उनकी पोती है, और वो आ रहे हैं, तो उसका परिणाम गिरेगा इसके ऊपर. और उनके जो भाषण है और उनकी जो सच्चाई है बोलने की, उसके हिसाब से. क्या नाम आपका? अब्दुल रहीम मेमन कादरी, विसरवाडी. यशवंत गावित. कोणता गाव? छेडापाडा. कोणाचे वातावरण आहे जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या? आजपर्यंत भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले आहे, काँग्रेसचा असो किंवा कोणताही पुढे काम करत नाही, एवढं मला सांगायचंय. तो कोणत्याही पक्षाचा असो, पण आजपर्यंत एवढं सुधारलं पाहिजे होतं, केलं का कोणी? काय मुद्दे तुमचे? काय मुद्दे, काय व्हायला पाहिजे? ते आहे, रस्ते पाहिजे, जे उद्योग हे आहे ते पाहिजे, मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे तो त्यांनी करायला पाहिजे आहे ना. कोणीच कोणत्याही याच्यात करत नाही. नाही रस्ते चांगले, नाही पाण्याची व्यवस्था, नाही धरणे केले, नाही काय केले. आता नवीन खासदारांकडून काय अपेक्षा आहे तुमची? आता अपेक्षा आहे की जे ना झालेले कामे आहे त्यांनी ते करून दाखवावे आम्हाला, एवढीच इच्छा आहे. काय नाव दादा तुमचं? आदिवासी काय नाव आहे? विकास. काय आम्ही वातावरण केलं आहे, हवा केलं आहे? हवा गोवाल पाडवी. गोवाल दादा. का गोवाल दादा? गोवाल हिना ताई काय काम किया हो, काय काम किया हिना ताई. जाओ तो लोग 10 वर्ष खासदार आती, ताव तो लोग चिचपड़ा में एक दी ना ले, एक दी मीटिंग ले दो नाती. हाँ, एक दी ले दो ना. तो पाच काँग्रेस चालणार गाडी तिकेही नाही हवे, नाही हवे. केलं गाव तुम्हा? आम्हा चिचपड़ा. केलं गाव? खडकी. कोणाची हवा आहे? कोण मतदार मध्ये कोणाची हवा आहे? गोवाल पाडवी काही ना ताई? काय नाव तुमचं? दिनकर. कुठले? बरडू. विसरवाडी. हा, विसरवाडी समजून घ्या. काय वाटतंय लोकसभाच्या मतदान आल्या, कोणाची हवा आहे?
गोवालपाडवे. गोवालपाडी. का गोवालपाडी? काय 10 वर्षात विकासच नाही झाला ना काय. हो, विकास नाही झाला. काय नाव दादा तुम्हाला माहितच आहे ना. हे सांगता आहे सगळं काय नाव आहे तुमचं? राजू आहे. काय वाटतंय लोकसभेचं मतदान? गोवालपाडी. का गोवालपाडी? विकास पाहिला आता आम्हाला. विकास हिनाताईंनी विकास केला नाही का? काही नाही, विसरवाडीत तर 1 रुपयाचा विकास नाही केलाय. हो का? नाही, मी सांगतोय कारण की मी विसरवाडीचा नागरिक आहे. रस्ते वगैरे गावातले रस्ते माहित आहे ना तुम्हाला? तुमच्या न्यूजवर पाहिलेले आहे रस्ते कसे आहेत ते. नवापूर न्यूजवर दाखवले आहे तुम्ही रस्ते, निष्कृत दर्जाचे रस्ते खेड्यापाड्यामध्ये पाहिले ना तुम्हीच दाखवले. रस्त्याला घेऊन तुमच्यामध्ये नाराज रस्ते आहे, महागाई किती आहे, सिलेंडर कितीचा आहे आता 1150 आणि काँग्रेसचा किती होता 450. मग मत कोणाला द्यायला पाहिजे तर विचार करावा लागेलच ना, बरोबर है कि नहीं? क्या नाम है दादा? मुश्ताक भाई. मुश्ताक भाई, लोकसभा का मतदान है 13 मई को, किसकी हवा है? देखो आप किसकी हवा है. किसकी? गोवालपाडवी की हिनाताई? गोवालपाडवी. गोवालपाडवी. प्रफुल्ल सुभाष गावित. कोणाची हवा आहे? गोपाल दादाजी. गोवाल दादा. गोपाल दादा. काय नाव तुमचं? प्रफुल्ल सुभाष गावित. विसरवाडीचे आहेत का? नाही, नवपाड्याचं आहे. नवपाड्याचं आहे. नवपाडा. हो. काय नाव दादा तुमचं? प्रशांत गजानन सोनार खांडवारा. प्रशांत दादा सोनार. दादा, नंदुरबार जिल्ह्यात लोकसभाचा बिगुल वाजलेला आहे आणि कुठेतरी राजकारणाचा पारा चाललेला आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात हवा कोणाची आहे? गोवाल दादा का हिनाताई? हिनाताई गावित. हिनाताई गावित. हिनाताई गावित का? ते मजबूत खासदार आहे. मजबूत म्हणजे कामं मजबूत आहेत का? काही नाही, पण काय आपलं खांडवारा गाव प्रगती पथावर नाही. म्हणजे हिनाताई हे मजबूत नाही असं म्हणणं आहे तुमचं? नाही, ती मजबूत आहे पण कामं मजबूत नाही. कामं मजबूत नाही तरी पण हिनाताईलाच? हो. का बरं, पण कारण काय? अरे दादा, सरकार त्यांची आहे ना, मोदी सरकार येणार आहे. मोदी सरकार. मोदीच्या नावावर मत देणार आहे का? हा, त्यांचे काम आहे, विकास केलेला मोदी सरकार. काय अपेक्षा आपल्याला नवीन खासदार कडून? अजून काम व्हायच बघतो आपल्या खांडवार गावात, रस्ते गज काम आहेत. रोजगार बी पाहिजे नाही तर. मग रोजगार नाही का? नाही, कुठे रोजगार? मंदीची लाट किती चालू आहे खांडवाऱ्यामध्ये? मंदीची लाट आहे. मग धंद्याच्या ठिकाणा नाही इथं. अजून बस काय बोलू आता? काही नाही. आपण आज आता नटावत या गावात आहोत. हा गाव प्रसिद्ध म्हणजे हिनाताई गावित यांचा गड मानला जातो आणि या ठिकाणी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. लोकसभामध्ये वातावरण तरी कोणाचं आहे? काय नाव दादा तुमचं? माझे नाव अभिजित विकास पाडवी. कुठले आहेत तुम्ही? नटावर. गावातले? हा, गावात. काय कोणाचं वातावरण आहे लोकसभेत? लोकसभेत हिनाताईचे. हिनाताई. का हिनाताई? हिनाताईने आमच्या गावासाठी भरपूर काही केलं. जवळपास एरियामध्ये सगळं ठिकाणी भरपूर योजना राबवल्या आहेत. जसं काय गॅस वाटप आहे, गाई म्हैशी वाटप, सगळं म्हणजे असं सगळे योजनेचा लाभ भेटलेला आहे. सगळं योजनाचा लाभ भेटला आहे. घरकुल मिळाला का? हो, घरकुल मिळालं. हे काय समोरच आहे. अजून आता काम चालू आहे. झालंय काम, आता पूर्ण झालंय. काय ना दादा तुमचं? पक्ष विकास पाडवी. पाडवी दादा, कुठले तुम्ही? आम्ही ज्या गावचे नटावतचे. काय वाटतं लोकसभामध्ये कोणाचं वातावरण आहे? गोवाल पाडवी का हिनाताई? लोकसभामध्ये हिनाताईचे वातावरण. हिनाताईचे. का हिनाताईचे वातावरण? हिनाताई सगळी योजना राबवते आम्हाला, गरीब लोकांना जे काही कमी आहे त्यांना पण सगळं काय मदत करते. म्हणजे तुम्हाला सर्व योजनेचा लाभ मिळालेला आहे. काय नाव तुमचं? देवानंद. देवानंद दादा, काय वाटतं लोकसभामध्ये कोणाचं वातावरण आहे? हिनाताई. हिनाताईचं. कोणकोणती योजना मिळाली आपल्याला? मशीन भेटला, घरकुल भेटला, गॅस भेटला, सर्वच भेटलं. सर्व. अजून काय अपेक्षा आहे? नाही, काय नाही. काय नाही. निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे, राजकारणाचा पारा चाललेला आहे, आता वातावरण राजकारणी तापलेलं आहे. नेमकं नंदुरबार जिल्ह्यात लोकसभामध्ये कोणाची हवा आहे? गोवाल पाडवी का हिनाताई गावित? गोवाल पाडवे. गोवाल दादा पाडवी. का गोवाल दादा पाडवी? असं सुरुवात इथून आहे की जेव्हा हे तिकीट भरायला गेले तेव्हा जी लोकसंख्या बघितली ते एक आहे, त्याच्यामध्ये गोवालपाडवीची संख्या आपण जास्तच बघितली. त्याच्यानंतर जे गोवालपाडवी लोकांना भेटत आहे आणि लोकांकडे जात आहे, प्रेमाने सगळे लोक अवकार करत आहे की या बोला काहीतरी त्यांचं ऐकायचं आहे. पण बऱ्याच ठिकाणी आपण हिनाताईबद्दल बघितलं तर त्या ठिकाणी विरोध
जो आहे तो लोक दर्शवत आहे आणि त्याच्यामुळे आपण बोलू शकतो की गोवाल पाडवी दादा सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. काय नाव आहे तुमचं? गिरीश गावित. गाव? करंजाडे. भरत नाईक. गाव? भादवाडा. भादुड गाव असेल तुम्ही. काय वाटतंय लोकसभामध्ये कोणाचं वातावरण आहे, कोणाची हवा आहे, गोवाल पाडवी का हिनाताई गावित? हिनाताई गावी. हिनाताई हा. गावित. हिनाताई गावित का? अरे ती सर्वांगीण विकास करताय. ती खासदार काय असतं ते 10 वर्षामध्ये तिने दाखवला. खेड्यापाड्यामध्ये जाऊन ती रस्ते तयार करून राहिले. काही ते मागच्या खासदाराचे काही काम झालेलं नाही ना. आता हिनाताई खासदार झाले तेव्हापासून खासदार काय आहे ते लोकांना माहीत झालं. म्हणजे ते खासदार झाल्यानंतर लोकांना माहित झालं की कोण खासदार म्हणजे काय. ठीक आहे. काय काय नाव तुमचं? अनिल वाडगे कोकणी. गाव? नवापाडा. नवापाडा. आपला नवापाडा. हो. काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे लोकसभेत नंदुरबार? नंदुरबार ताईचे हवा आहे. ताई हिनाताई. हिनाताई गावीत. का हिनाताई का? लोकांचे भरपूर सेवा केली आहे. रात्र दिवस कामं करता, लोकांचे प्रश्न सोडवतं, आरोग्याची सेवा सोडवते. चांगले काम केले. चांगलं काम केलं. क्या काका कितने के कैसे पान? पान 60 रुपए सैकड़ा है भाई. सेकड़ा म्हणजे 100 क्या? 100. 60 रुपए के 100. क्या बोलते हैं बार लोकसभा मतदारसंघ नंदुरबार किसकी हवा है, गोवाल पाडवी की हिनाताई? अभी तो देखो भाई, अभी चालू है दोनों का. इस टाइम जरा फाइट जोर से है. कांटे की टक्कर. कांटे की टक्कर है. तो भी ऐसा बोलने का मतलब तो हिनाताई आगे अभी प्रचार के हिसाब से भी और इसके हिसाब से भी. क्या नाम तुम्हारा? जयेश धामणे. जयेश धामणे. लोकसभामध्ये कोणाचं वातावरण आहे, कोणाची हवा आहे? आता गावाला कॅन्डिडेट आहे आमचं हिनाताई गावित. मग त्यांच्यात दबदबा असेल ना इथं. हो. कामे झाले, विकास कामं झाले? मग विकास कामे झालेले म्हणून सांगतो दबदबा त्यांचा आहे. काय नाव तुमचं? चेतन वसावे. गाव? नटावर आहे. हाच गाव. हो. काय अजून काय अपेक्षा आहे तुमची कामाची? अपेक्षा म्हणजे कामे झालेले आहे, लोकांना दिसतं, विकसित केलेलं आहे. मग तेच आहे आमचं कॅन्डिडेट बस. लोकसभा में किसका माहौल है? हिनाताई के गोवाल पाडवी? हिनाताई. हिनाताई. हिनाताई क्यों? काम अच्छे उसके. काम अच्छे. ठीक. क्या नाम तुम्हारा? भरत शर्मा. गाव? खानबारा. दादा काय नाव आहे? युनुस. कुठले? विसरवाडी. काय वाटतंय लोकसभाचे मतदान आहे आता, कोणाची हवा आहे? काय सांगणार आम्ही. हा? कोण आहे, गोवाल पाडवी का हिनाताई? कोणाची हवा आहे? कोणी काय आम्ही काय सांगू शकत नाही आता. तुम्ही मतदान करणार नाही का? करणार ना. आता आपण बघितले तर लोकसभात मंगलसूत्रचा मुद्दा हा फार गाजलेला आहे, पण मंगलसूत्रवाले काही बोलायला तयार नाही असं आपल्याला चित्र दिसतंय. क्या बोलते लोकसभा का माहौल नंदुरबार जिले का किसकी हवा है, गोवाल पाडवी की हिनाताई? हिनाताई का है ना. हिनाताई. हिनाताई क्यों? काम करेला है उसने बहुत. विकास काम. फिर विकास काम करेला है, बहुत करेला है. ये क्या कर रहा है? बोलो सेठ, क्या नाम? पुरुषोत्तम शर्मा. क्या बोलते लोकसभा नंदुरबार जिले का किसकी हवा है? मोदी. हिनाताई. हिनाताई. क्यों हिनाताई क्यों? बस मोदी पसंद है, हिनाताई पसंद है. विकास काम हुए क्या अपनी तरफ? बहुत पूरे देश में हो रहे, तो अपने भी यहाँ होंगे. अभी नहीं हुए, आगे और होंगे. आज थोड़े कम हुए, पहले बाद में ज्यादा होंगे. हिनाताई. हिनाताई. काय ताई कोणाची हवा आहे लोकसभा मतदारसंघात नंदुरबार मध्ये, गोवाल पाडवी का हिनाताई? हिनाताई. हिनाताई का? हिनाताई का बरं? गॅसचे बाटले सिलेंडर मिळाले का? हो मिळालेले. यासाठी हा त्याच्यासाठी क्रिया जाणून घेण्यासाठी विसरवाडी या गावात आलेलो आहात. आणि आता थोडासा फ्रेश होण्याची इच्छा झाली, यासाठी दादांकडे आलेलो आहात. काय दादा, काय नाव तुमचं? गणेश सोनवणे. गणेश सोनवणे. काय वाटतं विसरवाडी गावात कोणाची हवा आहे? हवा तर दादा गोवाल पाडवीची आहे. गोवाल पाडवीची? बिलकुल. का? महागाईचे मुद्दे, गरिबीवर कोणी बोलत नाही. गरिबीवर कोण बोलतंय आजपर्यंत? सर्व गोष्टींचे भाव दर, आता खर्चही भाव वाढले. शेतकरीच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही, बेरोजगारीवर कोणी बोलत नाही. माझं नाव मोहन शामराव शिंदे, राहणारा खानबारा. खानबारा. हो. काय वाटतं लोकसभाची निवडणूक आलेली आहे, कोणाचं वातावरण आहे? वातावरण तर आम्हाला इकडे काँग्रेसचं पाहिजे आता. काँग्रेसचं दिसतं. हो काँग्रेसच पाहिजे. का बरं? कारण
माहितीये का, 10 वर्षापासून नोकर भरती बंद झालेली आहे. एकही नोकरी यांनी काढलेली नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त बेरोजगारी वाढलेली आहे. चोरी चपाटीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्याला कारण कोण आहे? यांनी जर 10 वर्षापासून नोकऱ्या काढल्या असत्या, सगळीच बेरोजगारी बंद झाली असती. पण हे अजूनपर्यंत काढत नाहीयेत. त्यांनी सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू करून दिलेली आहे. 8,000, 10,000, 8,000, 10,000 मध्ये कोण काम करेल बरं? 3,000 रुपये जेवायला लागतात, 3,000 रुपये राहायला लागतात. तो व्यक्ती काय करू शकेल त्याच्या 8,000 मध्ये? मला सांगा तुम्ही. म्हणून सांगतोय की आज मी सांगतोय मी तुम्हाला, आम्हाला आहे ना काँग्रेसच पाहिजे. काँग्रेस. काय नाव दादा तुमचं? आकाश. आकाश. गाव कोणतं? वागदे. काय वाटतंय, लोकसभाचा बिगुल वाजलेला आहे, लोकसभाचं काय वातावरण आहे, कोणाची हवा आहे? काँग्रेस. काँग्रेस. गोवाल दादा पाडवी. काय नाव दादा तुमचं? दिनेश पाडवी वागद्याहून. वागदा गाव. काय वाटतंय लोकसभामध्ये कोणाचं वातावरण, कोणाची हवा कोणाची? लोकसभामध्ये जास्तीत जास्त गोवालदादा पाडवी. गोवाल दादा पाडवी. या नवापूर तालुक्यात त्याने काहीच केलं नाही हिनाताईंनी. म्हणजे आता कसं आहे, दुष्काळ जाहीर त्याने नंदुरबार तालुक्यातच केलं. नवापूर तालुक्यात काहीच केलं नाही. नवापूर तालुका पण तिच्याकडे येत होतं आणि नवापूर तालुका आले असल्या कारणाने सगळ्या लोकांचं काम करायला हवं होतं, पण तसं त्याने केलंच नाही. आणि फक्त त्याने काय केलं, नंदुरबार पर्यंतच लागू केलं आणि नवापूर तालुक्यांना काहीच दिलं नाही. दुष्काळ जाहीर नाही केलं, नुकसान भरपाई नाही दिलं. दुष्काळग्रस्त मध्ये खांडबारा हा गण देखील समावेश होता, त्यात वागदेचा समावेश पण नाही घेतला त्यांनी. नवापूर तालुक्यात नाहीच घेतला. नवापूर तालुक्यात कोणालाच नाही दिलं. हे शेवटचं गाव खोकसा या ठिकाणी आम्ही ग्राउंड रिपोर्ट करण्याकरता आलेलो आहोत. आपण इथल्या मतदारांचं कौल जाणून घेऊया. ताई काय म्हणता, लोकसभेचे वातावरण कसं आहे आपल्याकडे? काय अखेन काय नाही रे साहेब. हे की काँग्रेसचं वातावरण आहे का भाजपा वातावरण आहे? आम्ही कोहाव देवात कोहाव ना मग काय काही ठरवू नाही का अजून? काय नाही ठरवी.